नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला कैरी न शिजवता कच्च्या कैरीपासून हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे। अतिशय चविष्ट असा हा ठेचा होतो। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता आपण ठेचा बनवूया। आज आपल्याला कैरी न शिजवता कच्च्या कैरीपासून ठेचा बनवायचा आहे। त्यासाठी ह्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढा ठेचा बनवायचा असेल त्यानुसार कैऱ्या घ्या। आता आपण ह्या कैऱ्यांना स्वच्छ धुवून घेऊ आणि ह्या कैऱ्यांची वरची साल काढून घेऊ आणि यांचे बारीक तुकडे करून घेऊ। हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे, त्यासाठी आपण ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुमच्या स्वादानुसार घ्यायच्या। मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे। हिरव्या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यांचे तुकडे करून घेऊ। हिरव्या मिरचीचे तुकडे केल्याने त्या भाजल्याही लवकर जातात व ठेचल्याही लवकर जातात, त्यामुळे यांचे तुकडे करून घ्यायचे। हिरव्या मिरचीचे तुकडे केल्यानंतर आता आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या लवकर भाजल्या जाव्यात म्हणून थोडंसं तेल घालून घेणार आहोत। त्यांच्यावर तेल घातल्याने आपल्या मिरच्या ह्या लवकर भाजल्या जातात। आणि जर तुम्हाला तेल नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल। चला मग आता मिरच्या भाजून घेऊया। आपल्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत। आपण आता एका भांड्यामध्ये त्यांना काढून घेऊ। ह्या मिरच्यांना आपण खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये दळून घ्यायच्या असतील ह्या मिरच्या तर तुम्ही दळू शकता, पण मिक्सरमध्ये दळल्याने त्याची चव व्यवस्थित लागत नाही। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण पाकळ्या थोड्याशा जास्त घ्यायच्या। चला मग आपण आता भाजलेल्या हिरव्या मिरच्यांना, कोथिंबीर व लसूण पाकळ्या यांना ठेचून घेणार आहोत। कैऱ्यांचीही आपण वरची साल काढून त्यांना कापून घेतलेलं आहे। ह्या कैऱ्या आपण मिक्सरमध्ये जाडसर अशा दळून घेणार आहोत। कैऱ्यांमध्ये पाणी न घालता जाडसर असं दळून घेऊया। आपला मिरचीचा ठेचा ठेचून तयार आहे। ठेचा असा जाडसरच ठेचायचा आणि कैरीही मिक्सरमध्ये दळून तयार आहे। आता फोडणीसाठी इतर साहित्य बघून घेऊया। ही अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे, 3 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे आणि गॅसवर आपण तापवायला साधारण 1.5 पड्या तेल घेतलेलं आहे। जर तुम्हाला कमी घ्यायचं असेल किंवा जास्त घ्यायचं असेल तेल तर तुम्ही घेऊ शकता। आता आपण तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे, जिरे घालून घेतलेले आहे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आता आपण ठेचून ठेवलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत फोडणीमध्ये। चवीनुसार मीठ आपण मिरच्या ठेचतानाच घालून घेतलेलं होतं, त्यामुळे आता घालण्याची गरज नाही। जर तुम्ही घातलेलं नसेल तर मीठ आता घालून घेऊ शकता। आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया। आपण दळून ठेवलेल्या कैऱ्या आपल्याला शिजवायच्या नाहीत, त्या कच्च्या कैरीतच आपल्याला ही फोडणी घालायची आहे। आता आपल्या ठेच्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे। आपण दळून ठेवलेल्या कैरीमध्ये हा ठेचा आपण आता घालून घेऊ आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तयार आहे आपला कच्च्या कैरीपासून चविष्ट असा ठेचा। नक्कीच बनवून बघा आणि कसा झालेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।